बहुतेक लोकांना वाटतं की फक्त SIP केल्याने त्यांचं भविष्य सुरक्षित होईल, पण जर उद्या तुमचं उत्पन्न अचानक थांबलं तर? SIP तुमचे पैसे वाढवते, पण टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करतं. आणि जर तुम्ही या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने एकत्र केल्या नाहीत तर तुमचा संपूर्ण आर्थिक प्लॅन कोसळू शकतो. चला हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी आहे अतुल श्याम वाघमारे आणि तुम्ही पाहताय बॉसवाला मराठी. टर्म इन्शुरन्स आणि SIP या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही टर्म प्लॅन घेतात तेव्हा तुम्ही फक्त एक निश्चित रक्कम तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित ठेवता. जर पॉलिसी कालावधीत तुमच्यासोबत काही अनपेक्षित घडलं तर ही रक्कम तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार म्हणून मिळते. दुसरीकडे SIP म्हणजे काय, तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता आणि दीर्घकालीन संपत्ती तयार करता. टर्म प्लॅन म्हणजे संरक्षण आणि SIP म्हणजे संपत्ती निर्माण. पण इथेच बहुतेक लोक चूक करतात. SIP तेव्हा चालते जेव्हा तुमचं उत्पन्न चालू असतं. जर उत्पन्न थांबलं तर SIP सुद्धा थांबते. म्हणूनच SIP आणि टर्म इन्शुरन्स एकत्र असणं खूपच गरजेचं आहे. आता पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही SIP आणि टर्म इन्शुरन्स एकत्र करणार असाल तर योग्य टर्म प्लॅन निवडणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ ॲक्सिस मॅक्स लाईफ स्मार्ट टर्म प्लॅन प्लसमध्ये तुम्हाला 1 कोटींचं लाईफ कव्हर फक्त 595 प्रति महिन्यापासून मिळू शकतं. सॅलरीड व्यक्तींना पहिल्या वर्षी 15% सूट, महिलांसाठी 15% लाईफ टाईम डिस्काउंट, पात्र क्लेमसाठी 3 तासात क्लेम सेटलमेंट, 99.70% क्लेम सेटलमेंट रेशो जो उद्योगातील सर्वोच्चपैकी एक आहे. आणि काही प्लॅन्समध्ये 100% प्रीमियम परत मिळण्याचा एक्झिट व्हॅल्यू बेनिफिट सुद्धा आहे. त्यामुळे एजंट जे सांगतात ते अंधाधुंद घेण्यापेक्षा तुमच्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडणं अधिक महत्त्वाचं आहे. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता. आता एक महत्त्वाचा प्रश्न, SIP द्वारे टर्म इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करता येते का? याचं सरळ उत्तर आहे नाही. तुम्ही टर्म इन्शुरन्सला SIP सारखं गुंतवणूक साधन म्हणून वापरू शकत नाहीत. SIP ही गुंतवणुकीची पद्धत आहे, तर टर्म प्लॅन ही संरक्षण योजना आहे. टर्म प्लॅन मध्ये तुम्ही प्रीमियम भरता आणि काही अनपेक्षित घडलं तर तुमच्या कुटुंबाला मोठी रक्कम मिळते. त्यामुळे SIP प्लस टर्म इन्शुरन्स म्हणजे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या चालवणं, एकत्र गुंतवणूक नाही. एक महत्त्वाची सूचना, रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन आकर्षक वाटतात कारण शेवटी पैसे परत मिळतात, पण ते महाग असतात आणि त्यातून मिळणारा फायदा कमी असतो. त्यामुळे नेहमी इन्शुरन्स आणि गुंतवणूक वेगवेगळी ठेवा. आता SIP आणि टर्म प्लॅन मधील फरक काय आहे हे समजून घेऊयात. SIPचा उद्देश आहे संपत्ती निर्माण करणे, तर टर्म प्लॅनचा उद्देश आहे कुटुंबाचं संरक्षण करणं. SIP मार्केटवर आधारित असते, त्यामुळे त्यात चढ उतार असतात, तर टर्म प्लॅनचा मार्केटशी संबंध नसतो. SIP मधील परतावा मार्केटवर अवलंबून असतो, तर टर्म प्लॅन मध्ये फक्त मृत्यू झाल्यास रक्कम मिळते. SIP मध्ये तुम्ही कधीही पैसे काढू शकता, पण टर्म प्लॅन मध्ये लिक्विडिटी नसते. आता प्रश्न येतो, SIP करत असाल तर टर्म प्लॅन इन्शुरन्स का आवश्यक आहे? कारण तुमची आर्थिक उद्दिष्टे एका क्षणात कोसळू शकतात. जर तुमच्याकडे संरक्षण नसेल तर तुमच्या कुटुंबाची स्वप्न अपूर्ण राहू शकतात. टर्म इन्शुरन्स तुमच्या अनुपस्थितीत त्वरित आर्थिक आधार देतो, कमी किमतीत मोठं कव्हर मिळतं आणि त्यासोबत कर सवलतींचाही फायदा मिळतो. SIP आणि टर्म इन्शुरन्स एकत्र कसं काम करतात ते पाहूया. SIP ही तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करते, तर टर्म इन्शुरन्स त्या संपत्तीचं आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करतो. एक उदाहरण घेऊया. समजा 25 वर्षांचा एक व्यक्ती दर महिन्याला 10,000 रुपये SIP मध्ये गुंतवतो. 35 वर्षांनंतर त्याला 8% परताव्यावर 2.29 कोटी, 10% परताव्यावर 3.80 कोटी आणि 12% परताव्यावर 6.43 कोटी मिळू शकतात. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण वास्तव काय आहे? पहिल्या 5 वर्षात त्याच्याकडे फक्त 7 ते 8 लाख असतात. जर या काळात काही घडलं तर त्याच्या कुटुंबाला पुरेसा आधार मिळणार नाही. इथेच टर्म इन्शुरन्स कामाला येतो आणि लगेच 1 ते 2 कोटींचं संरक्षण देतो. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की SIP हळूहळू वाढते, तर टर्म इन्शुरन्स त्वरित संरक्षण देतो. एक तुमची स्वप्न तयार करतं, तर दुसरी ती सुरक्षित ठेवतं. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र असणं अत्यावश्यक आहे. जर तुम्ही SIP करत असाल आणि टर्म इन्शुरन्स घेणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. योग्य पेआउट पर्याय निवडा. लमसम, मंथली इन्कम किंवा कॉम्बिनेशन. प्रीमियम हा खर्च नसून तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची किंमत आहे. मासिक प्रीमियम भरणं सोपं असतं, पण वार्षिक प्रीमियम स्वस्त पडतो आणि तुमच्या आयुष्यातील बदलांनुसार, जसं की लग्न, मुलं, कर्ज किंवा पगारवाढ, यानुसार तुमचा प्लॅन नियमितपणे अपडेट करा. आता काही सामान्य प्रश्न बघूयात. SIP टर्म इन्शुरन्सची जागा घेऊ शकते का? तर नाही. दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. आधी काय सुरू करावं? आधी टर्म इन्शुरन्स
आणि नंतर SIP. SIP ही इन्शुरन्स शिवाय करणं धोकादायक आहे का? हो, खूप धोकादायक आहे. प्रीमियम मासिक भरता येतो का? हो, नक्कीच. दोन्ही एकत्र केल्याने खर्च वाढतो का? नाही. टर्म इन्शुरन्स खूप परवडणार आहे. शेवटचा मेसेज खूप महत्त्वाचा आहे. फक्त SIP ही तुमचं भविष्य सुरक्षित करू शकत नाही आणि फक्त टर्म इन्शुरन्स तुमची संपत्ती तयार करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र करता तेव्हा तुम्हाला एक पूर्ण आर्थिक प्रणाली मिळते. एक तुमची स्वप्न पूर्ण करतं आणि दुसरं तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करतं. त्यामुळे फक्त एका गोष्टीवर अवलंबून राहू नका. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमचा प्रीमियम तपासा आणि योग्य निर्णय आजच घ्या. कारण तुमचा आर्थिक प्लॅन तेव्हाच मजबूत असतो जेव्हा त्याचं संरक्षण मजबूत असतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.